क्रिएटिव्ह व्लॉग्समध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण एका नवीन GRबद्दल माहिती बघणार आहोत। राज्यात विविध जिल्ह्यात माहे ऑगस्ट 2025 व सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा हा GR आहे। जे जिल्हे नवीन समाविष्ट करण्यात आलेले आहेत आणि त्या जिल्ह्यांना नवीन मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे या GRच्या माध्यमातून। तर चला प्रस्तावना। अतिवृष्टी व पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते। तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते। आता शासन निर्णय माहीत आहे आपल्याला कोणकोणत्या ते वाचून घ्यायचे आहेत। अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत। केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने 30/1/2024 अन्वये अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे। तसेच दिनांक 22/6/2023च्या शासन निर्णयान्वये सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे। खरीप 2025 या पुढील कालावधीकरता केंद्र राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पीक नुकसानीबाबत द्यावयाचे निविष्ठा अनुदानाचे दर व निकष शासन निर्णय दिनांक 27/3/2023 प्रमाणे देय राहील। असा निर्णय दिनांक 30/5/2025 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे घेण्यात आला आहे। त्यानुसार दिनांक 27/3/2023 रोजीच्या शासन निर्णयातील निकष व दर यानुसार विभागीय आयुक्त यांनी निधी मागणीचा प्रस्ताव संदर्भ क्रमांक 4/7 येथील पत्रान्वये माहे ऑगस्ट 2025 सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीसाठी निधी मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे। त्या अनुषंगाने खालील निर्णय घेण्यात आला आहे। शासन निर्णय। ऑगस्ट 2025 व सप्टेंबर 2025 या कालावधीत राज्यात अमरावती विभागातील अकोला, बुलढाणा व वाशिम जिल्ह्यात आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना व हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेतपिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता संदर्भात दिन क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार ₹480,50,37,037 फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शवल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमध्ये अथवा आवश्यकतेनुसार पूर्वनियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्यासन यांनी हा निधी वितरित करावा। तर निधी कशा प्रकारे वितरित करावा त्यांचे हे जे आहेत हे नियम वगैरे त्यांनी दिलेले आहेत। आता कोणकोणत्या जिल्ह्याला किती किती निधी आलेला आहे ते आपण बघूयात। तर जिल्हा अकोला ऑगस्ट 2025 दिनांक प्रस्तावाचा दिनांक 26/9/2025 बाधित शेतकरी आहेत तिचे 1,20,466 बाधित क्षेत्रफळ दिलेलं आहे त्यांनी आणि निधी त्यांना दिलेला आहे 9,112 कोटी। अमरावतीमधले आहेत हे। बुलढाणा डिस्ट्रिक्ट सप्टेंबर 2025 6/10/2025 प्रस्ताव पाठवलेला आहे। बाधित शेतकऱ्यांची संख्या 4,04,908 बाधित क्षेत्र हेक्टरमध्ये दिलेलं आहे आणि निधी दिलेला आहे 2,28,927 कोटी.28। वाशिम जिल्हा सप्टेंबर 2025 6/10/2025 प्रस्ताव सादर करण्यात आला। बाधित शेतकरी आहेत 40,545 आणि क्षेत्रफळ त्यांनी दिलेलं आहे आणि निधी आहे 3,464 रुपये एकूण निधी देण्यात आलेला आहे। एकूण विभागीय आयुक्त अमरावतीचा जो निधी आहे तो आहे शेतकरी बाधित संख्या त्यांनी दिलेली आहे 5,65,919 आणि बाधित क्षेत्रफळ दिलेला आहे आणि निधी आहे 41,504 कोटी। नंतर आहे छत्रपती संभाजीनगर जालना ऑगस्ट 2025 1/10/2025 अहवाल प्रस्तावित केलेला आहे। 1,827 शेतकरी आहेत आणि 83.84 लक्ष किंवा कोटी रुपये त्यांना देण्याचे ठरवण्यात आलेले आहेत किंवा लक्ष रुपये देण्याचे ठरवण्यात आलेले आहेत। हिंगोलीमध्ये सप्टेंबर 2025 8/10/2025 आणि बाधित शेतकरी आहेत
1,05,120 आणि त्यांचा जो निधी आहे 6,461. संभाजीनगर विभाग एकूण निधी आहे 6,545 आणि एकूण राज्यांचा निधी आहे 4,08,050.37 एवढा आहे. तर लवकरच जे काही मदत आहे ही मदत वितरित करण्यात येणार आहे नुकसान भरपाईची. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ हवे असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.